सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतीय जनता पार्टीचे गजानन नागे नामक पदाधिकाऱ्याने चक्क माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवसिंग शेखावत यांच्या बोगस स्वाक्षऱ्या मारून संस्था बळकावण्याचा प्रकार आला समोर। दादरच्या विदर्भ वैभव मंदिर न्यास या संस्थेतील प्रकार आला समोर। भारतीय जनता पार्टीच्या पदाचा गजानन नागे यांनी केला दुरुपयोग। धर्मादाय आयुक्ताच्या नियमांची गजानन नागे यांच्याकडून पायमल्ली। नमस्कार, मी प्रतीक कुरेकर, जागर जनस्थान वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे। बातमी आहे दादरमधून सर्वात मोठी। चक्क भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या पदाधिकाऱ्यांनी जर बघितलं तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंग शेखावत हे विदर्भ वैभव मंदिर या संस्थेचे विश्वस्त असताना ज्यावेळेस त्यांचा 2021 साली मृत्यू झाला, त्यानंतर चक्क गजानन नागे नामक भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या पदाधिकाऱ्याने देवीसिंग शेखावत यांच्या बोगस स्वाक्षऱ्या मारून चक्क विदर्भ वैभव मंदिर ही संस्था बळकावण्याचा प्रकार समोर आलेला आहे। आणि याबाबत माझ्यासोबत आहेत विदर्भ वैभव मंदिरचे विश्वस्त अशोक गोरे। अशोक गोरे हे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुद्धा राहिलेले आहेत आणि विदर्भ वैभव मंदिर या संस्थेचे विश्वस्त सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया। परिच्छेद वाईज खंडन करूया। पहिली गोष्ट, ज्यांनी हा लेख छापलाय किंवा लिहिलाय हा पत्रकारच मला प्रश्नार्थ चिन्ह वाटतोय। कारण पत्रकारिता म्हणजे सत्याला वाचा फोडणे। फार पुरातन काळी महात्मा ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्य उघडकीला आणायचे प्रकार जनतेसमोर आणले। त्याच लेवलवर त्याच दृष्टीने पत्रकारांनी सत्य हे उजेडात आणायला पाहिजे। पोलीस हे सत्य कशा रीतीने उजेडात आणतं ही सुद्धा त्यांनी बाब लक्षात घेतली पाहिजे। आणि यावरून मला जरा संशय येतो की हे खरोखरच पत्रकार आहेत किंवा काय, आय डोंट नो। तर याच्यातला जो परिच्छेद पहिला आहे की आम्ही डॉक्टर देवीसिंग शेखावतांना हटवून अध्यक्षपद स्वीकारलं, ते चुकीचं आहे। कारण धर्मादाय आयुक्तांनी 11/5/2009 कलम 47 अन्वये मी डॉक्टर सावरकर, डॉक्टर शेखावत, जस्टिस लोणे, टोने, ताराळे आणि पुंडलिकराव दिगळे या 7 लोकांची कायमस्वरूपी विश्वस्त म्हणून नेमणूक केलेली आहे। याचा पुरावा म्हणून मी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची प्रत आपणास देत आहे। हे आदेश प्राप्त झाल्यावर चॅरिटी कमिशनरच्या रेकॉर्डला परिशिष्ट 1 शेड्यूल 1 मध्ये सर्व विश्वस्तांच्या नावाची नोंद होत असते। आतापर्यंत 4 वेळा आम्ही शेड्यूल 1च्या कॉपीज घेतल्या। त्या 4ही शेड्यूल 1 मध्ये आमचीच नावं त्याच्यात आढळून येतात। याही 4 याच्या शेड्यूल 1च्या कॉपीज मी आपल्याला येथे सादर करीत आहे। आता प्रश्न दुसरा जो आहे की आम्ही धर्मादाय आयुक्तांच्या नियमाला बगल देऊन बेकायदेशीर काम केलं। कुठलेही बेकायदेशीर काम केलेलं नाही। कार्टोग्राफीची मशीन आम्ही 30 लाखाची विकत घेतली, ज्याच्यातून रक्तातले अडथळे शोधणारी मशीन आहे ती। आणि ती मशीन घेण्यासाठी चॅरिटी कमिशनरची परवानगीची गरज नाही। या उलट वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण सभेने त्याला मान्यता दिलेली आहे। विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीतही त्याला मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे तो प्रकारात मोडत नाही। शिवाय आम्ही जे काही रिपेअर वर्क वगैरे केलं त्यालाही मान्यता मिळालेली आहे आणि त्या खर्चालाही मान्यता मिळालेली आहे। परंतु गजानन देवीदास नागे
ज्यांना 2016 साठी योगदानासाठी म्हणून नामांकित केलं होतं विश्वस्त म्हणून, ते आणि त्यांचे सहकारी यांनी आज तागायत त्यांना विश्वस्त म्हणून मान्यता मिळालेली नाही आणि ते विश्वस्तही नाही. आता या संघर्षाला सुरुवात कशी झाली? कोरोना पिरियडच्या अगोदर फेब्रुवारी महिन्यात गजानन देविदास नागे आणि त्याचे सहकारी आणि आम्ही सर्व विश्वस्तांची बैठक सुरू असताना राजेश गवळी आमचे व्यवस्थापक जे कॅन्सरने आजारी होते, त्यांची जवळजवळ 1-1.5 वर्ष गैरहजेरी होती, त्यांच्या जागी लायक व्यवस्थापक नेमण्याचा विषय ठेवला होता. त्यामुळे आम्ही जे अर्ज मागवले त्यात योगेश साठे नावाच्या व्यक्तीचा अर्ज होता, दुसरा सुनील पतंगेचा होता. पण सुनील पतंगे आमच्या सर्व्हिसमध्ये पूर्वीच होते आणि त्यांनी गडबड घोटाळा केल्यामुळे त्याचा अर्ज आम्ही निकालात काढायचं ठरवलं. नागेंना मी सांगितलं की त्यांना उत्तर द्या, आमच्याकडे जागा शिल्लक नाही. आणि योगेश साठेचा इंटरव्ह्यू डॉक्टर सावरकरांनी घेतला. ते डिप्लोमा होल्डर कम्प्युटरचे आणि इतरही सामाजिक कार्यात त्यांनी चांगली कामगिरी केली, म्हणून त्याचा आम्ही व्यवस्थापक म्हणून घेण्याचा निर्धार पक्का केला होता. परंतु नागे आणि त्याचे सहकारी म्हणाले, योगेश साठे हा तर ब्राह्मण आहे आणि हा कोकणातला आहे. त्यावेळेस आम्ही त्याला सांगितलं, भारताच्या संविधानानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला भारताच्या भूमीवर कुठेही नोकरी करण्याचा अधिकार संविधानाने त्याला दिलेला आहे आणि जातीयवाद आपल्या संस्थेत कुठेच नव्हता. आपल्या संस्थेमध्ये सर्व जातीचे सदस्य आहेत, तेव्हा जातीयवाद कृपा करून करू नये. या बाबीचा मिनिट बुकामध्ये आम्ही नोंद केलेली आहे आणि ती मिनिटाईज झालेली आहे. याचे आम्ही चॅरिटी कमिशनरला पण माहिती कळवलेली आहे, पण त्यांनी त्याची दखल घेतली किंवा नाही याबद्दल मी साशंक आहे. सर मला सांगा, आताच तुम्ही बोललात की तुम्ही चॅरिटेबल कमिशनर यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि आमच्या माहितीनुसार की हे जे गजानन देविदास नागे जे आहेत हे कुठेतरी राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत. तर या प्रकरणामध्ये जे तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि हे पदाधिकारी आहेत, हा कुठेतरी राजकीय दबाव तर येत नाही असं तुम्हाला वाटतं? असू शकतो किंवा नसूही शकतो. असू शकतो याच्यासाठी की यांनी कोरोना पिरियड मध्ये गैरफायदा घेऊन बळकावली. त्याचं कारण आहे की यांनी दादरच्या इमारतीच्या बाहेर कमान उभारायचा हा ठराव आम्ही घेतला होता. त्यात गजानन महाराज, गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शिल्पाकृती छबी कोरायच्या आणि संस्थेचं नाव लिहायचं आणि बिल्डिंगच्या खाली एक जिना बाहेरून पहिल्या माळ्यावर जातो, तो स्ट्रेट बनवला. कुठल्याही नवीन माणसाला झाप लागेल म्हणून आम्ही तो जिना बंद केला. त्याच्या जागी गजानन महाराजांचे छोटेखानी मंदिर बांधायचं, छोटी मूर्ती ठेवायची, त्याला आम्ही मंजुरी दिली. त्यानंतर निविदा मागवल्या. त्याच्यात यांनी याच्या गावच्या म्हणजे मीरा रोडच्या एका कॉन्ट्रॅक्टरला लोएस्ट कोटेशन घेऊन त्याला ते कॉन्ट्रॅक्ट देवलं आणि 1 लाख रुपयाचा ऍडव्हान्स सुद्धा त्याला देवला. यास आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम लवकर सुरू केलं नाही आणि एक दिवस सुरू केलं तर ते त्या बिल्डिंग मध्ये राहणारे फ्लॅट ओनर्स खाली आले की तुम्ही म्युन्सिपालिटीची परवानगी घेतली का? पोलीसही आले. तेव्हा आम्ही सांगितलं या कॉन्ट्रॅक्टर शर्माची जबाबदारी आहे, तर त्यांनी पार पाडली नाही. तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो.
म्युन्सिपाल्टीची परवानगी घेऊन आम्ही हे पुढे काम करणार. तर या बाबतीत आम्ही त्याला मेमो दिले. मला थांबवतो. माझा आणखीन एक प्रश्न आहे तुम्हाला, की मला सांगा की काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये हे सुद्धा आलं होतं की माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या मिस्टरांची म्हणजे देवीसिंग स्वर्गवासी देवीसिंग शेखावत यांच्या नावाची बोगस स्वाक्षरी करून ही संस्था बळकवण्याचा प्रकार घडलेला आहे आणि आर्थिक गैरव्यवहार सुद्धा झालेला आहे. हा नेमका प्रकार काय होता आणि हा कोणी केला? तत्पूर्वी एक महत्वाची बाब सांगायचं राहिलंय. यांनी आम्हाला हटवण्यासाठी सत्तेवरून पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी केल्या, पण पोलिसनी त्याला दखल दिली नाही. तर यांनी शिवडी कोर्टातून 156(3) कलमाखाली आमच्या विरुद्ध ऑर्डर आणली आणि तो गुन्हा दाखल करायला लावला. त्या गुन्ह्यामध्ये काहीही तथ्य नाही, कारण त्या गुन्ह्यातले मुद्दे हे सेक्शन 41E महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली चॅरिटी कमिशनर समोर डिसाईड झालेले आहे. तो निकाल त्यांनी दिला की हे नॉट मेंटेनेबल आणि हे खोटं आहे. म्हणजे असं एका प्रकारचा न्याय तुमच्याकडनं लागलेला असताना सुद्धा तुमची बदनामी करण्याचा एक कट रचलेला असं म्हणायचं. बरोबर आहे. तर त्याला तर आम्ही कोर्टात उत्तर देऊ आणि आम्ही खंबीर आहोत. सर्व पुरावे द्याल, आमच्याजवळ पुरावे आहे. कर नाही झाला डर कसला. तर यांनी काय केलं की 15/5/2021 या दिवशीची एक खोटी मीटिंग दाखवली. ही मीटिंग कशासाठी की 5 वर्षाचा कालावधी संपला तो वाढवून घेण्यासाठी म्हणून ती मीटिंग बोलावली. आणि त्या मीटिंग 15/5/2021 डॉक्टर शेखावतही हजर होते असं दाखवलं. परंतु त्या दिवशी डॉक्टर शेखावत सर हे पुण्याला होते, ते त्यांचं प्रकृती स्वास्थ्य ठीक नव्हतं. तर ते मिनिट सुद्धा त्यांनी आता लिहिले. 2023 मीटिंग दाखवली 15/5/2021 आणि डॉक्टर शेखावतांना नोटीस मिळाली आणि त्यांची सही केलेली आहे. त्यानंतर मीटिंग मध्ये हजेरी पटावर डॉक्टर शेखावतांची सही केलेली आहे. या दोन्ही सह्या डॉक्टर शेखावतांच्या नाही. हे आम्हाला कसं कळलं? आम्ही सर्टिफाईड कॉपीज आणि ते चेंज रिपोर्ट धर्मादाय आयुक्तांकडे दाखल केले, त्याचे सर्टिफाईड कॉपीज घेतल्या आणि त्या बंचमध्ये आम्हाला हे सगळे खोट्या सह्येचे दस्तऐवज सापडले. आणि नंतर आम्ही ते हस्ताक्षर तज्ज्ञ नागपूरचे आठले त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी स्पष्ट निर्वाळा दिला की हे सही डॉक्टर शेखावतांची नाही. या व्यतिरिक्त आम्ही डॉक्टर देवीसिंग शेखावत यांचे सुपुत्र राजेंद्र सिंह शेखावत माजी आमदार, त्यांचं टोपण नाव रावसाहेब आहे, त्यांच्याकडे गेलो. त्यांनाही आम्ही त्या दोन्ही सह्या दाखवल्या. त्यांनी सांगितलं की ह्या दोन्ही सह्या माझ्या वडिलांच्या नाही. तेव्हा त्यांचंही स्टेटमेंट पोलिसनी किंवा आपण घेऊ शकता, म्हणजे याला पुष्टी येईल. आणि हे करण्याचा मागचा उद्देश त्याचा कार्यकाल 5 वर्षांनी वाढवण्यासाठी. मग जर असं होतं, आम्हाला काढलं 5 वर्ष कमी कंप्लीट झाले म्हणून, मग डॉक्टर देवीसिंग शेखावतांचा का नाही कार्यकाल वाढवला, इतर लोकांचा का नाही वाढवला, स्वतःचाच का वाढवला? एकंदरीत हे सगळं बनवाबनवीचा प्रकार आहे. आणि डॉक्टर देवीसिंग शेखावत हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आहेत आणि त्यांनी आजपर्यंत चांगली कामं केली आहेत. प्रश्न विचारतो, मला शॉर्ट मध्ये सांगा फक्त. ज्या अर्थी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या मिस्टरांची म्हणजे त्यांच्या पारिवारिक मधल्याचा जर असा स्वाक्षरीचा बनावटपणा होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? इट इज बट नॅचरल की ज्यांना हे वारंवार असे गुन्हे करायची सवय असते, ज्यांची मोडस ऑपरेंडी अशी असते, ते नेहमी असंच करणार. यांनी डॉक्टर शेखावतांची सुरुवातीला आमची नेमणूक झाली त्यावेळेस डॉक्टर शेखावतांची यांनी बदनामीकारक मजकूर देशोन्नतीला छापलेला होता आणि देशोन्नती नंतर माफीनामा लिहून दिला. पोरे साहेब आले होते आमच्या AGM मध्ये.
जागर जनस्थान करिता कॅमेरामॅन अमय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, दादर, मुंबई.